पावसाळा सुरू असताना सुद्धा भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात रस्त्याचं काम जागोजागी झालेल्या चिखलामुळे घाटात वाहन चालकांची जीवघेणी कसरत। नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणामध्ये तब्बल 380 पानांचं आरोपपत्र दाखल, तर 8 आरोपींविरोधात सरकारची फसवणूक कट रचणं या गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल। समृद्धी महामार्गावर टोल नाक्यावर गोळीबार, तर छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी टोल नाक्यावरील घटना, पोटात गोळी लागल्यानं कर्मचारी गंभीर जखमी। सोलापूरमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा निधी रखडल्यामुळे रुग्णांना फटका, 29 कोटींचा परतावा प्रलंबित, तर अनेक हॉस्पिटल उपचार नाकारत असल्याचा कुटुंबियांचा आरोप। मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 या दरम्यान ब्लॉक असेल, तर कुर्ला वाशी स्थानकांदरम्यान सुद्धा सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक। पुण्यात कोयता आणि तलवारी हातात घेत टोळक्याचा धुडगूस, कात्रज परिसरात तरुणावर तलवारी आणि कोयत्यानं वार, हल्ल्यात तरुण गंभीर जखमी। म्यानमारच्या सागाईमधील बौद्ध मठावर हवाई हल्ला, 23 जणांचा यामध्ये मृत्यू, तर 30 जण जखमी। हल्ला कुणी केला हे अद्याप अस्पष्ट। प्राडाचं शिष्टमंडळ लवकरच महाराष्ट्र दौरा करणार, तर येत्या आठवड्यामध्ये राज्यात चर्चेसाठी येणार असल्याची माहिती। विविध संघटनांसह कोल्हापुरातील कारागिरांची सुद्धा ते भेट घेणार। विम्बल्डन टेनिस स्पर्धा अंतिम टप्प्यात, पुरुष एकेरीमध्ये कार्लोस अल्कराज आणि जॅनिक सिन्नर हे अंतिम फेरीत, तर सिन्नरकडून दिग्गज खेळाडू जोकोविचचा पराभव। इटलीचा संघ इतिहासात प्रथमच T20 विश्वचषकासाठी पात्र, पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत इटलीचा संघ खेळताना दिसणार।